सांगते, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचे त्रास वाटतात, तर मी इतका मोठा त्रास सहन करून आली ना, मला आता कोणत्याच गोष्टीचा त्रास वाटत नाही. कारण मी वर्षभर पूर्णपणे बेडवर होते आणि आज तुम्हाला याच्यामध्ये प्रोडक्ट दाखवलेत ना. ठीक आहे, आता हे जे प्रोडक्ट दाखवले, तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगते, या प्रोडक्टमुळे माझ्या 14 स्टेजच्या कॅन्सरचा पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहे. क्या बात आहे. मला कोणत्याही प्रकारची टॅबलेट, कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट काही चालू नाहीये. जशी आज तुम्ही निरोगी आयुष्य जगताय, तशी मी पण निरोगी आयुष्य जगतेय. फक्त एवढा आहे, पहिले उद्देश होता पैसा कमवावा, आता उद्देश आहे कोणाचा तरी त्रास कमी करावा. कारण की पैसा आज जर बघायला गेलं तर माझं घर, माझी गाडी, माझे हसबंड, माझी मुलं, हे सगळं काही विश्व माझं खूप चांगलं आहे. पण ज्यावेळेस मी वर्षभर बेडवर होते, त्यावेळेस मला घर पण चांगलं वाटत नव्हतं. मुलं नाही, हसबंड नाही, सोनं नाणं नाही, गाडी नाही, काहीच नाही. फक्त एकच गोष्ट वाटत होती की माझा आत्मा लवकर निघून जावा या त्रासातून. जो पेशंट असतो, ज्याला त्रास होतो, त्याला कोणत्या गोष्टी आठवत नसतात, की त्या कंडिशनला जाऊन आले. आज नॉर्मल आयुष्य जगते, कोणाचा तरी त्रास कमी करायचा ह्या उद्देशाने काम करते. त्याच्यानंतर जसं इन्कम दाखवलं याच्यामध्ये 1200 रुपयापासून तर 2,10,000 रुपये आठवड्याचं दाखवलं ना. येस. ओके, फर्स्ट टाइम मला जेव्हा दाखवलं होतं तर माझा विश्वास बसला नव्हता. कारण की 2 लाख आठवड्याला नाही, महिन्याला कमवणारे मी पाहिले होते. आठवड्याला कमवणारं थोडं फेक वाटत होतं की नाही बाबा, असं असू शकत नाही. पण या आजारपणातून बरं झाल्याच्या नंतर आठवड्याचं इन्कम ह्या STC लेवलवर महाराष्ट्रातील लेडीजमध्ये फर्स्ट आहे. आठवड्याचं इन्कम 2 लाख आहे मी पण. त्याच्यानंतर ते म्हणतात ना की वाईट वेळेनंतर चांगली वेळ येत असते. जसं एक संक्रांत अशी होती की संध्याकाळपर्यंत डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती मी बाहेर येईल की नाही. आणि त्याच्यानंतरची संक्रांत मी माझ्या स्वतःच्या लाईफस्टाईलच्या इन्कम मधून 4 व्हीलर घेतली आहे. हसबंडचा 1 रुपया नाही, आई वडिलांचा नाही, माझ्या स्वतःच्या इन्कमवर मी घेतली. म्हणजे वाईट दिवसानंतर चांगले दिवस पण येतात मित्रांनो. फक्त एकच आहे, मला ह्याच्यामध्ये गिफ्ट भेटलेलं आहे ते तुम्हाला सांगते. कदाचित ते गिफ्ट तुम्हाला आवडेल आणि तुमच्याही आयुष्यात जर ते आलं तर माझ्यासारखं आयुष्य तुम्हाला मिळू शकतं. मला जे गॉड गिफ्ट भेटले ते आहेत माझे गुरु. कारण की ज्या वेळेस माझी ट्रीटमेंट चालू होती, मी त्यावेळेस सुसाईडचा विचार करत होते, आत्महत्याचा. कारण मला त्रास सहन होत नव्हता आणि त्रास एवढा जास्त पेनफुल होता की मला असं वाटत होतं नाही. पण म्हटलं आयुष्य एकदाच मिळाले, सगळ्यांना बोलून आत्महत्या करू. सर्वांना कॉल केले, माझे गुरु होते त्यांना पण कॉल केला आणि दोघांनी मला एकच आन्सर सांगितलं की बेटा फक्त आजचे दिवस करू नकोस. सरांनी पण सांगितलं मॅडम फक्त आजच्या दिवस थांबा, आम्ही भेटतो तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला जे वाटलं ते करा. ही मानसिकता माझी होती, त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी जर नाही म्हटले असते तर मी कदाचित सुसाईड केलं असतं. पण म्हटलं चला एक दिवस त्रास सहन करायचा आहे म्हणून थांबले. दोघेही आले, जवळपास 350 ते 400 किलोमीटर त्यावेळेस माझ्यापासून लांब होते. रात्री 12 वाजता दोघेही माझ्याजवळ आले. रात्रभर मध्ये त्यांनी माझ्या डोक्यातले निगेटिव्ह विचार काढले आणि आज जे गुरु तुम्हाला लास्टला VIP मध्ये भेटलेले आहेत त्यांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेले. रात्रभर मी त्यांना एकच क्वेश्चन करत होते मित्रांनो की मी काहीतरी पाप केलंय सर, कॅन्सर झालाय, तो पण 4थ्या स्टेजचा. या जन्मात नसेल केलं, मागच्या जन्मात केला असेल, कॅन्सर झालाय मला. त्यांनी एक लहान मुलगा दाखवला 2 वर्षाचा, ज्याला सेम माझ्यासारखी ट्रीटमेंट चालू होती. त्याला एक 4थ्या स्टेजचा कॅन्सर होता. फक्त मला पार्टचा म्हणजे ब्रेस्टचा कॅन्सर होता, त्याला ब्लड कॅन्सर होता आणि तो पण माझ्यासारख्या ट्रीटमेंटला झटत होता. त्यांनी सांगितलं मॅडम ह्या मुलांनी काय पाप केले सांगा. आणि ते शब्द मला आन्सर द्यायला नव्हते. आणि त्यांनी जे एक वाक्य बोलले, कदाचित इथं बसलेल्या बहिणींपैकी खूप मोठा ते आदर्श करू शकतो. सरांनी सांगितलं मॅडम एक आई कधी हरू शकत नाही, तुम्ही 2 मुलांची आई आहे. ह्या जगात सगळं काय मिळणार, तुमच्या मुलांना आई मिळणार नाही. हिंमत हारू नका, तुमच्या मुलांसाठी सहन करा. पुढचं आयुष्य, पुढचं भविष्य तुमचं खूप चांगलं राहणार आहे. आणि ते वाक्य रोज मला आठवतात. असे माझे गुरु भेटले, नाशिकचे CTC रवींद्र आयराव सर आणि CTC सिलिंगाचे युनुस मिर्झा सर यांना कोटी आत्माचे आयुष्य जेव्हा सूर्य बघतो तर ते म्हणतात आपण जग जडवतो, तसं सूर्य जेव्हा बघते त्या दोघांचे चेहरे मला दिसतात. असे मला गुरु भेटले, त्याच्यामुळे माझी आत्महत्या स्टॉप म्हणजे आजपर्यंत दूरपर्यंत माझ्या डोक्यात कधी निगेटिव्ह विचार आता येत नाही. माझ्यासारखी चांगली टीम तुम्हाला मिळो, माझ्यासारखे गुरु तुम्हाला मिळो ही शुभेच्छा देते. व्यवसाय खूप चांगला आहे, जसं जमेल तशा पद्धतीने करू शकता. आज सिनियरला ऐकायचं आहे तर इथंच थांबते. जय लाईफस्टाईल.